नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राजकीय समाचार या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, महाविकास आघाडीच्या जागा घोषित झालेल्या आहे। शिवसेना ठाकरे गटाला 21 जागा मिळालेल्या आहेत आणि उर्वरित जागा या शरद पवार गटाला मिळालेल्या आहेत, तसेच काँग्रेसला मिळालेल्या आहेत। तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या 21 जागा अशा आहेत: जळगाव, त्यानंतर परभणी, त्यानंतर नाशिक, त्यानंतर पालघर, त्यानंतर कल्याण, त्यानंतर ठाणे, त्यानंतर रायगड, त्यानंतर मावळ, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर हातकणंगले, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर शिर्डी, त्यानंतर सांगली, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर यवतमाळ वाशिम, त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम, त्यानंतर मुंबई दक्षिण, त्यानंतर मुंबई दक्षिण मध्य आणि त्यानंतर मुंबई उत्तर पूर्व ह्या जागा उद्धव ठाकरे गट लढवणार आहेत। तर मंडळी, या जागांपैकी ठाकरे कोण कुणाला कुठे उमेदवार दिलेत हे आता काही ठिकाणी जाहीर झालंय, काही ठिकाणी जाहीर होण्याचं बाकी आहे। त्यानंतर आता पाहूयात, शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी 10 जागा लढणार आहेत। कुठल्या आहेत त्या 10 जागा? त्यामध्ये अत्यंत चुरशीची असलेली पहिली जागा आहे बारामतीची, दुसरी आहे शिरूर, तिसरी आहे सातारा, चौथी आहे भिवंडी, पाचवी आहे दिंडोरी, सहावी आहे माढा, सातवी आहे रावेर, आठवी आहे वर्धा, नववी आहे अहमदनगर आणि 10वी आहे बीड। या 10 जागा शरदचंद्र पवार गटाकडे आहेत आणि या 10 जागा लोकसभेच्या या 10 जागा शरद पवार गट लढणार आहे। तर पुढे बघूयात काँग्रेसच्या किती जागा आहेत। काँग्रेसच्या 17 जागा ह्या काँग्रेस लढवणार असल्याचं सांगितलं जातं। पहिली जागा आहे नंदुरबार, दुसरी आहे धुळे, तिसरी आहे अकोला, चौथी आहे अमरावती, पाचवी आहे नागपूर, सहावी आहे भंडारा गोंदिया, सातवी आहे गडचिरोली चिमूर, आठवी आहे चंद्रपूर, नववी आहे नांदेड, 10वी आहे जालना, 11वी आहे मुंबई उत्तर मध्य, 12वी आहे पुणे, 13वी आहे लातूर, 14वी आहे सोलापूर, 15वी आहे कोल्हापूर, 16वी आहे रामटेक आणि 17वी आहे मुंबई उत्तर। तर या 17 जागा काँग्रेस लढवणार आहे।